गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. काय देव नको मला नको मला कसं नको नको म्हणून तर देतात का त्याला खरंच की लोक एवढं सोनं कुठं देतात लोक खरंच ते सांगतो मारे लोक. हो तात्या आता धोंड्याचा महिना म्हणल्यावर तुम्ही धोंड जेव्हा गेलाच चाल की. कालच आलो जाऊन अर्जुनराव, चांगला पाहुणचार केला पाहुण्यांनी, एक नंबर. तात्या काय बी म्हणा बर का, पण तुमची सासरवाडी मी सोन्यासारखीच आहे. नाहीतर आपल्या गावात काय पुढारी ना अध्यक्ष काय नाही, अहो त्यांना झिरो किंमत, कुत्र्यासारखं जे नाही सासरवाडीत त्यांचं. म्हणजे मला बघतोय काय माझा काय संबंध आहे तुम्हाला म्हणायचा? काय आबरू घालवती काय माझी? काय बी मनाला लागून घ्यायचं नाही. लगा मला लागून घेऊ नको म्हणजे सरळ सरळ अध्यक्ष म्हणतोय की तू म्हणजे आबरू घालवतो काय आमची चर्चा उगत? नाहीतर तसं तरी कोण ओळखत सासरवाडीत जावं तर सारखे हानतेच की. तू काय बोलतो तुला कळतंय का? शेतच धपका टाकील, लय चुरू चुरू बोलतो वय, शेतच मारील मग. अरे नका भांडू अध्यक्ष, सोडा सोडा, काय त्याला मार का काय? पोरं जर बोलला ना हाय असंच फाडीन. अध्यक्ष जाऊन द्या, तुम्ही चांगली गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, कुठं अर्जुनच्या नादी लागता, काय करता? होता त्या पण ह्याला आण खायला नाही, किती पुढचं बोलतो ह्यो. असं दे, जाऊन द्या, चुकलं असेल काय त्या अकाउंट. बर काय झाले काय काय ताते काय झालं काय लगा सायगरला का 4 मासात आबरू घाला तुम्हाला तुम्हाला नाही नाही तसं हाय 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 सागर नको का डोक्यात वाला हलवू का? हाय अध्यक्षाला आब्रो येतात हाय माझ्या तोंडातलं गेलं, मला वाटलं ह्याला कुठं आब्रो आहे. बरं ऐका ती जाऊ द्या, महत्वाचं सासरवाडीला माझ्या जायचंय जेवाय, उद्या दोंड जेवाय. कशाला मा आमची आबरू घालवाय वय? एकाने घालवली आता तू घालवतो का? अल्ला का तुम्ही अध्यक्ष माझ्या जीवा भावाचे मित्र आहे का? तुमच्याशिवाय मला कोण आहे? आता त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ना माझ्या सासऱ्याचा तुमच्या दोघा जीव किती. ते म्हणलं दोघ जण अर्जुनला ना अध्यक्षाला त्याशिवाय येऊन तू दोंड जेवाय. बरं काय करतो आता, मला गडबड आहे, उद्या तयार व्हा. किती वाजता जायचं? सकाळचं जाऊ ते म्हणते, सकाळचं ये. चालतंय चालतंय. बरं जाऊ का मी? हो 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 येतो जाऊ. कळलं ना आता? माझ्या जरी सासरवाडीत मला किंमत असेल तरी सागरच्या सासरवाडीत किती किंमत आहे या ही अध्यक्षांनी कमावलं या. कळलं का? आणि ऐक, जरी आला तू तरी जरा नीटनेटकं खा माणसासारखं, नाही तर दी भजी आणि दी पुरवडी, जरा माणसासारखं. आणि कपडे चांगले घाल, नाही तर आमची आबरू घालू नको त्या सागरच्या सासरवाडीत. आबरूच लागला काढा मोठा, आबरूच खोबरं करणार हाय का तुला तुझ्या सासरवाडीत किंमत? कुत्र्यासारखं काय गरम होतंय बाबा. गया अग पाणी घेऊन या. जरा काय ऊन आहे बाबा, लय ऊन आहे. बर बस. जामू काढा आहे काय? अगं काय झालं? काय गाव आहे का काय? का हो, काय म्हणताय असं का म्हणताय? काय म्हणताय म्हणजे आता मला सांग. खरं ती म्हण आहे बाबा, जुनी माणसं म्हणतात ना, ती म्हण खरंच आहे. काय की बेताळाला बी का नाहीत. आता रात्री आपलं बोलणं झालं, कुठं सासरवाडीहून आपल्याला फोन आला, दोंड जेवाय जायचंय, बरोबर का नाही? हो हो. लोक तर अख्ख्या गावात बाबाटा झालाय, आपण दोघं सासरवाडीला जेवाय जाणार. आणि मित्रांना बी कळलं. होय, कळू द्या की मग. काय त्यांच्या बापाचं बी आहे का आपल्याला? अगं त्यांच्या बापाचं बियाण आहे, पण ती म्हणायला लागल्यात ना आम्ही बी तुझ्या सासरवाडीला जेवाय येणार आहे, दोंड जेवाय. मित्रांनो कुत्र कशाला घेऊन जायचंय? असू दे ग, दोंड जेवाय त्यांना बी. शेवटी काय ते मित्रच आहे ते. बरं आता तुला माहिती आहे का त्याच्यात कोण कोण आहे? अध्यक्ष आहे, अर्जुन दादा आहे, आणि अध्यक्षाची तुला माहिती आहे ना त्याच्या सासरवाडीत किंमत कशी आहे. आता तीच तुझ्या बापाला. काय? अगं तसं नाही, माझ्या लाडक्या मामाला. मग असं बोला ना. हा पर ऐक की, बोला. सगळं सांग. पाहुणचार जोरात झाला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा नाही, पण त्याच्यावरनं आपली इज्जत गेली नाही पाहिजे. माझ्या सासरवाडी म्हणजे माझा आई बाप आहे, तुझा आई बाप ती माझा आई बाप. तर त्यांना सांग चेन अंगठ्या पिंगट्या काहीतरी दोंडे जेवणात हो हो करा म्हणून. हा नाही तर असं कर, आपण दोघं जाऊ आता आणि जाऊन येऊ सांगून. हा आणि मग उद्या जाऊ दोंड जेवायला. हा चाल. हा चल लवकर.
जया हो का आलोय आपण काय पण आता मी काय सांगतोय ते ऐक पुढे ये पोरांना बी कपडे चांगले घ्यायला अध्यक्ष पुढे ना अर्जुन दादा पुढे रुबाब वाढला पाहिजे सासरवाडीचा माझ्या ते सांग तुझ्या आई बापाला हा चला हो अध्यक्ष चला लवकर हा आला आला सागर म्हणला उतरला का लय पोटात कावळवण अरे काय ह्याला कुठं गेला ह्यो? काय नका तू अरे काय उच करतो काय ना पाहुणे रावले काम पडलं का तू उतरायच्या आधीच मला नका अरे काय मला माहिती आहे उतरायचं लगेच पटकन चल पुढे लका कधी सुधारणार लका रे लका येतात का नाही तर यार चला लवकर लय पोटात कावळ वराच्यात लका काय काय पाहुणे बघितलं चल काय करते माझं जास्तच करतोय मला कशाला गप बाबा पाहुणे रावले ताबरो घालवला का नीट चालाय सुद्धा येईना चल गपचूप अरे काही यायचं नमस्कार मामा नमस्कार 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 या बरं झालं या बसा बसा या बसा कळलं का सागरच्या सासरवडे सुद्धा माझी काय किंमत आहे यार तुम्हाला नाव ठेवतो वीर कशाला अध्यक्ष सारखं सारखं विषय काढायचा तुम्हाला बघून आनंद झालाय मी पाणी घेऊन येतो बर बर या 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 कळलं का या अध्यक्षाची किंमत अध्यक्ष मला काय म्हणायचं हा सागरची सासरवाडी तुला इतकी किंमत कशी काय बाबा अरे उगा अध्यक्ष झालेलो वय का मी अरे लय किंमत आहे तू चवटेव माझ्या आबरू घालवतो वीर चार माणसात हा आता गप जेवायचं बघ आणि ते माणसासारखा खजारा त्या गोराग सवय तुला हा नीटच खायचं आणि नीट माणसात वागायचं काल खाण्याचं गप आता पाहुणे येते कोणाला काय म्हणतो आपलं जेवायचं पोट भर बस 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 ग बसायचं नमस्कार मामा अहो जावा इकडं कुठं पाणी जावा पाणी द्या आधी अहो जावाय सततच येते ती माणसं कधी नाही येणारी त्यासाठी त्यांना पहिली सोय करायची असती मग तुम्हाला म्हणजे मी काय पडी खाय तुमच्या इथं अहो, हे कधी नाही येणारे लोक आहे बर राहू द्या पाहून त्यांना द्या झाला आम्ही पिऊन झाले त्यांच्या जावायला नाराज करून नाही बघितलं का जावायच्या अगोदर अध्यक्षाला पाणी आले मी आता डोळ्याने बघितलं हा म्हणून सांगतोय लय बरं जाऊ दे नंतर पण जाऊ अध्यक्ष जेवाय बसा बर बर हे ताट आणतो हो या या पाहून या शोभे या या जावा तुम्ही आतमध्ये जाऊ घरात येईल. मलाच काय कळलं असं झालं नक्की जावं ह्यो आहे का त्यो आहे पण जाऊन ते आपलं खायचं गप बसायचं अवघड झालंय बघ माझाच मेंदू फिरलाय का तयाचं बस अर्जुन दादा आपलं गप काय करतो काहीतरी म्हणलं काय अर्जुन मनातले मनात नाही एक बरं. मला वाटलं काहीतरी म्हणतोय काय मनातली मनात कमी कशाला काय म्हणतोय बरं घ्या की बसून आता पाहुण्यांनी सांगितले तर ह्या सासऱ्याच्या तर आता जावाय मी आहे का हे आहे हा ह्यांचा पाहुणचार करतोय मला म्हणतोय तुम्ही पडून आहे होय आता ह्याला दाखवतोय नाही ह्याच्याकडनं ह्याचे जिरावले ना आणि नाही पाहुणचार करून घेतला तर माझं बी नाव बदल येईल बिल पोटभर जेवा बर का हो मामा पोटभर जेवा अहो, आपलं- काळजी करू नका आपलंच घर आहे. हा. पुढं बोल. पोटभर जेवा भजी सांगा भजी एक नंबर भजी अरे खाला का काय आबरू घालवतो का काय हा? काय ते अध्यक्ष काय म्हणते नाही काय एक नंबर जेवण झाले म्हणतात काय नाही काय नाही हा, हा, हा. भरपूर जेवा हा? हो हो हा. मागवतो हो हो पोटभर जेवा बर का हो हो काळजी करू नका हो हो जया
झालं असलं तर चल लवकर. अहो जावय तुमचा पाहुणचार करायचा आहे, जरा दम धरा. पाहुणच्या हा, बर बर बर. एवढी गडबड करू नका. अध्यक्ष पाहुणचार म्हणलं मोठा भेट आहे का काय? कशाचा अर्जुन, पोशाख काय घेतील, फक्त साडी आणि कापड पीस, ह्याच्या पलीकडे काय असतं तेव्हा? मग काय इतका वेळ लावलाय मग म्हणत तीच म्हणतोय तर. या बाळा चला. दादा ही पाहुणं काढ्या. वार घेऊन आता कसं खुश झालंय बघ की, नुसतं खोलायला या. तो तर अध्यक्ष म्हणला नुसत्या कापडावरचा भाग व्हायचोय. आता मला माहिती होई अशी सासरवाडी एवढी मोठी आहे. बघ ना, आता देवासारखी सासू सासरा भेटले ती. काय आता जायला का माझ्या सासरवाडीत नाही ना असं मानपान करतो. एक तोळ्याची अंगठी पाहुणं घाला. तोंड करतोय. सगळं ही ब्रेसलेट. बर आता काय करू, निघू लवकर, लय गरम होते. हे लावलं लवकर, चल जायचंय पटकन. बर जातो आता, तुम्ही बी जा, लय गरम व्हायला लागले. जावय बापू, घर आमचं आणि आम्हाला जा म्हणताय. अहो तसं नाही, मी हे वायच्या गरमीच्या ह्याच्यात म्हणलो. पण ऐका की, आता काय करतो, जातो, गरम लय होत. ही काय ते मोडा दिलंय वय नाही मोडाय नाही, मग अहो दार रानातलं दार मोडायचं. असं का म्हणाय? जया चल, लय गरम व्हायला लागले. जाऊ का आम्ही आता, लय गरम व्हायला लागले. चाल. आपल्याला कसं हे करतोय हे नव्हते बघितलं का. चला, जसं काय आपल्याला कळतच नाही. म्हणत होता काय मिळणार आहे त्याला कापडाच्या वर. आता कसं डोळं दिपलं. मला माहिती विचार आता. चल बाबा. पण आपली कशी हाताळणं करतोय. हिरव्या कलरची बांगडी, बांगडीचा कलर हिरवा, अध्यक्ष माझा छान, अध्यक्ष माझा छान. अध्यक्ष छान, तुझा अध्यक्ष छान. मग काय तुम्ही छान नाही वे? काय लाका सांगते का? ते बघ सागरच्या सासरवाडीला गेली तुझी जेवायला. हा मग काय लाका त्याचा पाहुणचार केला का. काय त्याला सोनं, गळ्यात चेन, हातात ब्रेसलेट, अंगठी. हा मग काय करायचं? अगं साधा सासूनी फोन केला का मला की जावायचं काय चाललंय काय नाही. हा जावं काय अध्यक्ष चाललंय? माझं मग हो सारखं आहे तुला का? बघितलंच पाहिजे तिनं. काहीतरी काळजी पाहिजे ना. हा एक तर 3 वर्षातून लगा दोंड्याचा महिना येतो केला का फोन. हा मित्र मला बोलत येत हे काय खायला. तुम्ही कशा जाता मित्रांबरोबर? का करत म्हणजे महिनाभर असतं, करलच किती फोन आज न उद्या. अगं पण त्या सागरच्या सासरवाडीला एवढी किंमत आहे मला. काय नसती मान हलवती अगं. तिला का हुरट बुकला का सागर काय लागा त्याचा पाहुणचार केला नुसतं लागा सोनं लागा पोशाख घेतला, कपडे घेतले, लत्ता घेतला, सगळं गेलं. हा ती एकटंच खायचं त्यांच्या सासूला जावाय. मग तुम्ही काय साजरे आहे काय. माझ्या माघारी 3 जणी आहेत अजून.
अरे काय सांगतील का? मग 3 वर्षातून एकदाच येतो ना मग. नको ग. एकदाच येत असला अधिक महिना तरी सुद्धा मग 4 जावांच्या डोक्यावर बसून घ्यायचं का तिनं? त्यांना काही जीव बी आहे का नाही? ग बस, लाव तुझ्या आईला तुझा फोन. आईलाच सांगते. हा सांग की मग. हा. म्हणा जावायला दोंड खायला बोलव. मान नुसती मान हलावते या. हा काय नुसती रडाची नाटक करते या. तुझ्या आईला कळायला पाहिजे की जरा. तुमचं नाव सांग द्यायला पाहिजे. धर तुझ्या आईला लाव फोन. महिन्याचा पण हॅलो हॅलो आई बोल की ग बाळा. का ग आवाज का येतोय तुझा रडल्यासारखा? हा नाही रडत मी. अगं त्यांनी मला लय मारलंय अगं आता. कशामुळे मारलं ग तुला? तू धोंडपोळे खायला बोलवत नाहीस म्हणून. त्यांच्या गावातल्या मित्रांना लय त्यांच्या आई बापांनी केलंय सोनं नाणं म्हणून ती म्हणते तसं. बर त्यांच्या मित्रांना सोनं नाणं केलंय होय. आणि 2-3 वेळा तुला शिवी दिली त्यांनी तुझ्या आईला करून. मला राहायचं नाही माझं पैसे अजिबात. बर गप गप बाळा नको रडू शांत हो. काय? अगं पाहुण्यांना सांग की दोंड पोळ्या खायला बोलावलंय म्हणून आणि मित्रांना घेऊन या म्हणाव. लय मोठा पाहुणचार करते त्यांचा. काय नको टेन्शन घेऊ. बर सांगते मी त्यांना. येतो आम्ही उद्या दोघं. चालतंय ठेव का? ये उद्या मग. हा ठेव. हा नाही रडत. बोलवले आहे ना उद्या तुम्हाला. खरं का? हो बोलवले आपल्या दोघांना पण. कशासाठी? भांडायला होई. दोंड पोळ्या खायला बोलवलंय. मग असं नीट सांग की रडाय काय एवढं जाते? जसं काय एवढं मारलं का रडतीय? तुझी आई अजून काय म्हणली या? माझी आई म्हणली उद्या पाहुण्याला घेऊन ये त्यांचा मोठा करू. काय माझं पर डोकं फुटते का? हाणते. अहो म्हणजे असं मोठा पाहुणचार करू म्हणले. काय बोलतीय? खरं मोठा पाहुणचार होणार माझा. आता तर सागऱ्याला सांगतो. सागऱ्यापेक्षा असा डबल झाला पाहिजे. डबल. आता मी पण काय माझ्या मित्रांनाच घेऊन जातो. आपल्या बरोबर घेऊन जाऊ. काय त्यांना पण कळलं पाहिजे अध्यक्षाची काय किंमत आहे. सासू सासरे तिथं. हा येऊ का सांगू त्यांना? चहा प्यायचंय का तुम्हाला? नको आता चहा. मला लय आनंद झालाय. सासूचा फोन आलाय ना संपला विषय. मी आता मित्रांना केलता आला नव्हता. हो तीच. आता मी वाय जरा बांबावलो. हा जाऊ का मी मित्राला सांगायला? काय सांग तुझ्या सासरवाडीतलं जेवण होतं खाल्लेलं जिरलं नाही. पाहुणचार कसा काय? ए, लोका एक नंबर पाहुणचार नातच नाही करायचं. ही चिल्लक परत माझ्या बरोबर. लय वेळा. अरे काय गप्पा चालल्यात? हे कालचं आमचं हा ते होय. दोंड अरे ऐकी माझ्या बायकोने सासूला फोन केलता. दोंड जेवाय बोलावले उद्या. मी तुम्हाला सांगा आलूया का तर मी तुझ्याकडे आलतो का नाही? तसंच माझ्या पण सासूरवाडीला तुम्हाला यायचं या दोंड जेवायला उद्या. जाऊ आता मित्रच आहे तर. हा हा किती वाजता? उद्या जाऊ 9-10 चालते चालते. येऊ का? बस चले. अरे रानातले ते राहिले की सारी वाढायची तिथं बसता गप्पा हाणत. लढत जावाय निकाला सासरवाडीला. अगं महिने आता काय नाराज आहे काय तू? नाही आणि मग काय बोला ना काय हसाना काय म्हणा. मी एवढं गाणं चांगलं म्हणतोय अगं. नाही नाराज. तुम्ही म्हणताय गाणं ते ऐकते मी. होय. लाल लाल कलरची साडी. लाल लाल कलरची साडी. साडीचा कलर लाल. आता तुमची शक्ती लाल. काय म्हणली? काय म्हणते? अहो म्हणजे की नाही का आता तुम्ही दोंड पोळ्या खायला चाललो ना आपण सगळी. जावायची ना का चांदी होती सासरवाडीला गेला. असं होय. हा. असं म्हण की मग लवकर.
मग जेवण आहे ना दोन पोळ्याचं. आता जेवण बनवलं तर जेवण असणार ना भाऊजी. लका मग काय लका चेष्टा करतोय काय चल चला लवकर लवकर आहे वाटतं ती. चल अर्जुन हो आहे सासरवाडी लाव माझं लाव गाडी ये भाऊजी. चला 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 म्हणे चल बाया चल बाबा सासरवाडीला मी चप्पल काढतो चल की पुढं काय अगं काय करते आई यो आलं काय ग बाळ माझं. लय अंतर आता बघा माझा पाणी दे पाहुण्यांना बसायला टाक. पाहुण्यांना बसायला टाक पहिलं. काय पाहुणचार बघ आता माझा कसा होतो या तुझ्यापेक्षा डबल कांदा मिळेल मला बसाय टाक यांना बसाय टाक पाहुण्याला मित्रांच्या ह्याच्यात आबरू गेली नाही पाहिजे नीट टाक तुम्ही शांत बसा. म्हणजे उलट बोलती काय नाही हा मग हे बसा पाणी दिली काय? ए महिने पाणी आणखी काय हा दे आणलं पाणी अध्यक्ष पहिल्यांदा जेवायचं बघा लय भूक लागली सकाळी आणलं तुम्ही. अरे थांब की जरा काय नुसतं भुकभुक करतोय का आता तुला कळेल माझ्या तर सासरवाडीत कसा काय माझा पाहुणचार होणार आहे तू नुसतं बघतच बस कळलं का तुला माझी तर भूकच गेली अरे मी थोडं जेवणार तुम्ही भरपूर जेवा बरोबर सहा ए महिने हा ए अर्ध ताट चल लवकर हो आणते. भुका लागल्या सागरला भूक लागली नाही काय करते अरे काय करतोय हो, सागर भाऊजींना ए धर धर ए पुटपट जेवा दे काय. बघ धर 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 पुटभर जेवा रे आणि तुम्हाला हो हो घेतो घेतो काय लागलं की सांग. हो सांगतो सांगतो पोटभर जेवा बरं का. हो पोटभर जेवतो अध्यक्ष हा स्वयंपाक लेडीज केला. अहो, सासूबाई माझा लय लाड करते आता बघ कस काय पाहुणचार करते माझा लय भारी सोन्यासारखी आमची सासू नका हा घ्या का पटपट का का? हे का माझी भूक केली आहे माझा पाहुणचार लय मोठा होणार आहे मग खट खट पटपट का पाहुणा झालं होय जेवण का नाही जेवला हा अयो मायना पाहुणा जेवलं नाही का ग. तुला नव्हतोय म्हणलं फोनवर. हो हो ते होय. अहो पाहुणा पोटभर जेवा सगळी तयारी केली मी तुमचा लय मोठा पाहुणचार करणार आहे. हा या तिकडं घरात बोलव मायना इकडं घरात बोलव त्यांना ते पलीकडचं. हो हो इकडं आण. बरं बरं दुतलाय 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 हे तुम्ही पोटभर जेवा आता सागर ही तुझ्या घराला काढायला त्यापेक्षा डबल कांदा असेल माझा तुम्ही आता पोटभर जेवा बघ आता माझा कसा पाहुणचार होतो या कळलं का जीव सागर मला तर वाटतंय तुझ्या चैनीपेक्षा डबल म्हणणं कांडाचा असलो बाबा गळ्यात. अर्जुनला का गपकी जीव दिला का भूक लागली खाऊन दे. कसं असतं माहितीये का मोठं गरम पोकळ वासा वारा जाईल बसा बसा. आता तुला खरं सांगू का? घर जेवढं मोठं आहे ना तेवढं खोट का विचार कर. मला सांग 100-150 रुपयावाला गाड्यावला ते जुन्या गाड्यावर नाही कपडे भेटतात त्यातला 100% ड्रेस आणला असेल आता तो अंगाव घातल्यावर बघ की तुला कळलंच की काय ना का 100-150 रुपयाचा ड्रेस असता तर त्याला आतमध्ये बोलवून घेतला असता का. अरे का अरे आपल्या पुढे द्यायला लाज वाटली असं 100-150 रुपयाचं कसे देऊ कळलं का. आता मला सांग अरे खरंच की दार लावली लावून दे. अरे मला सांग लय मोठी वस्तू असते तर कुठं दिली असती आपल्या समोर.
पण आपल्या समोर पाहुणचार नसला करायचा तर म्हणून आतमध्ये निघाला असेल. आला का पण मोठी वस्तू असल्यावर माणूस माणसात देत आणि बारीक असली की झाकून देतो. तो खातो नको टेन्शन घेऊ. अगं वर की काय निवत बसली जा की बोलव की. अरे पावसा पाण्याचा दिवस आहे तुला कळतं का काय? दमा की जरा एवढे काय काय करताय. अगं जायचंय आपल्याला तसं असतं का? बोलव आई आम्हाला उशीर होतोय अगं जायला. आले आले. लयच काय चालली. अहो आई पावसा पाण्याचा दिवस आहे इथं जाऊ दे की आम्हाला. अगं महिना पाहुणा तुला काय ग म्हणलं काल. काल ना अगं तुला माहितीये का काल मला काय म्हणलं ते तुझ्या आईला असं 3 वेळा म्हणलं. अहो आई अगं चेष्टावारी म्हटलं तू पण बारीक बारीक चिरीक सांगत बसली या. हो तसं असतं होतं अगं मजाने म्हटलं. अहो असं बोलेल का मी? आणि तू रडत होती मग तुला मारलं होतं ना. नाही 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 कशाला खोटं बोलतीय? मारल का? अहो नवरा बायकोच्यात एवढं तेवढं चालतं की तुम्हाला माहिती की राव. हात धर ग महिना पाहुण्याचा. हो धर हात. हो काय काय देव नको नको मला नको मला त्याला का नको नको मला काय नको काय नको काय हो नको 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 बैठक कसं कर नको नको म्हणून तोड द्यायचं का त्याला. अरे खरंच की लोक तू एवढं सोनं कुठं देतात लोक. खरंच त्याची सासू लईच भारी आहे लोक. एवढं त्याला झेपाना तरी सोनं देते म्हणजे काय. मी आवाज देतो. तू उरक अध्यक्ष अध्यक्ष घ्या घ्या. आम्ही दोघं आहेत की. हे तुला एक होईल चेन आणि मला एक होईल अजून एखादी स्वानीची. कळलं का? हा तू काय म्हणू नको. अध्यक्ष आम्ही दोघं काय मजा घ्यायला नका टेन्शन घेऊ. तुम्ही घ्या घ्या अजून घ्या. नको नको मला नको नको मला नको बस मला नको. महिन्याचा किराणा बघून देते पैसे पाणी देते तरी सोन्या नाण्याचा ध्यान झालंय काय. नको आता मला काय नको नको मला नको आता नको 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 अहो नको 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 नाही देत इथून पुढे. अहो नको 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 आता मला काय नको नको मला नको 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 आयो. मला वाटतंय त्याला झेपाना. चल उठ आपण जाऊ घरात आता. हा? धोंडपोळ्या खायच्या होत्या ना. धोंडपोळ्या अहो वहिनी पण आम्ही काय केलं? आपण चला तिघ बाहेर चला. चल यांना बाहेर घे. चला तुम्हाला सांगते गावाकडे तुम्हाला चोरून काढते आता चांगलं. नको नाही करताय. गावाकडून नको ग 4 माणसात का एवढी माहिती तुला. नको अगं पण तुला माहितीये का ह्या लंबे जिरापाच्या मुळे मला ह्या माणसाने मारलं. ह्याच्या घरच्या जावा सासऱ्यानं त्याच्या बायकोच्या आई बापांना ही घातलं म्हणून ती मोठीपणा नवऱ्याला सांगितलं माझ्या. आणि ही मग उड्या छान फुगावलं. शिखर नवऱ्याला काय सांगितलं तुमच्या? नवरा काय बोळ्यान दूध पितो का? आम्ही आमच्या सासऱ्याने ह्याला ह्याच्यावर जीव आहे म्हणून. खोटं बोल नका मला सांगितलं त्यांनी. वहिनी ऐका आमच्या सासऱ्याचा ह्या दोघांवर जीव आहे म्हणून ह्यांना तोंड पोळ्या खायला बोलावलं. आता त्यांनी मानपान केला मग ह्यांच्या पोटात दुखायचे काय कारण? मग ह्याच्या का नाही दुखलं पोटात? ह्याच्याच का दुखलं? मग मला सांगा.
माझ्या सासू सासऱ्याने म्हणजे माझ्या सासू सासऱ्याने माझ्या छातीत सोन्याची सुरे हाणली, मग तुमच्या जावयाने काय हाणायची गरज आहे नवऱ्याने? होय, हाय का तुमच्या जावयाने हाणायची काय गरज? ना तेवढी कुणाचं काय ऐकून हा? ऐकून काय बोल अध्यक्ष माझा ऐका. लोकांनी आता ह्यानी सोन्याची ह्याच्या सासू सासऱ्याने ह्याला सोन्याची सुरी दिली म्हणून आपण उरात मारून घ्यायची का? नाही नाही हा? नाही नाही आणि मग तुम्ही का तसा आज एवढा काळजाचा तुकडा दिला ह्यो काळजाचा हाय की दिलाय, तुकडा? दिलाय, दिलाय का दिलाय, नाही? दिलाय. आणि काय कमी पडू देते का? नाही नाही हा? अजिबात किराणा नाही. देते, पैसे देते, देते. सगळं बघते तरी देते. तुम्हाला सोने नाण्याची आशा हो लागली. हो नाही 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 हा? काय तिथनं पुढं हा अजिबात तसलं तर तोंडात ना आलं नाही येणार सांगितलं नाही म्हणलं, नाही, आता नाही. कमी मारलंय नाही. कसं बरं खाणी परत नाही असं करणार. आणि आम्ही दोघं सुखाने संसार करणार, इथून पुढे नाही येत. अरे पण अध्यक्ष मला काय एखाद्याची म्हणायचं, विचार करायचा. एखाद्याची जर आई बापा करून खाणारी असली, गरीब असली, हो. त्यांना जर खायला भेटत नसलं आणि तुम्ही जर जावा यांनी एवढं मागितलं तर कुठनं देणार? कुठनं बरोबर देणार? बरोबर आहे. हा? अरे पण मला काय म्हणायचंय, एक तर आता बंदी आली, सोनं एकात घेऊ नका म्हणतात, बरं सगळं खरं आहे का नाही? खरं आहे. अरे पण तू किती रे येडा, किती येडा असेल रे ह्यो? आता काय झालं? अरे अध्यक्ष तो काय डोक्यावर पडलाय का गावातनं सोडलाय नुसता तुला अध्यक्ष करून? तेच मला कळणार. पण सांग की परत अजून कशाला वाढवतोय तू? तुम्ही माझ्या नावाला चांगलं बोल. हा अहो वहिनी चांगलं बोलण्याजोगं गुण पाहिजेत नाही त्यापाशी. मग काय तुम्ही आता सासरवाडीत बोलसाल कमी जास्त? चांगलं बोलतोय. आता मला सांगा वहिनी, मी जर आडात उडी हाणली तर हे हाणल का? माझा नवरा घालणार, तुमची तुम्ही घ्यायची. आणि मग तसंच मला बी म्हणायचं, काय झालं ही बघा, ही आहे का नाही सोन आहे, पण ही आहे नकली. काय आहे? नकली. आता मला सांगू का, आपल्याकडे धोंड्या जेवणाला काय करतात हो? जावयांना सोनं नाणं करतात. माझ्या सासू सासऱ्याची काय परिस्थिती लय मोठी नाही, पण अध्यक्ष येणार, अर्जुन दादा येणार, सगळी येणार मित्रमंडळ, म्हणून मी काय केलं, बायकोला घेतली आणि जातानीच दुकानातनं नकली घेतलं दागिने आणि दिलं सासू सासऱ्याकडे आणि म्हणले हे आल्यावर माझी सासू सासरा म्हणजे माझ्या आई बापासारखे आहेत आणि आई बापच आहेत, मग त्यांची इज्जत कमी व्हायला नको म्हणून हे नकली त्यांच्या हवाली केलं. म्हणजे शिका जरा, शिका. पाहुण्यांच्या समोर मला घाला आणि मग ह्यांनी कशाला तुम्हाला हाणायचं आणि मारायचं? आपण तुम्ही सांगायचं मग, आता तुमचे मित्रच आहेत का नाही? कसं सांगायचं म्हणजे? आता हे नकली सांगितलं माझ्या मित्रांच्यात माझ्या सासू सासऱ्याची माझी काही इज्जत राहायची, कसं सांगेन वहिनी? मग ह्याला काय नको होय, कशाला बरं खायचं ह्याने? तुम्हाला चांगलं आईनं ठोकलंच पाहिजे अजून. तू आता गपस. आता मला पण चांगली जाणीव आली. ऐका आई साहेब, इथून पुढे चुकलं मी, इथून पुढे काय अशी चुकी करणार नाही. आम्ही दोघं सुखाने संसार जसं असेल तसं, पण कुठली गोष्ट म्हणजे अपेक्षा पकडणार नाही, काय नाही. इथून पुढे आम्ही सुखाने संसार करेन. आणि आणि सासरवाडीच्या लोकांनी किती द्यावं आणि आपण किती घ्यावं. हाय की आई आई शिवे शिवे. नाही आता आणि कशाला शिव्या काय माझ्या पुरीला परेशान अजिबात येणार नाही, अजिबात सुखाने संसार करणार. मोठा येतो सरळ. आलं का मग सांगतोय आमचे सासू भाऊ ठीक आहे. आणि मग ते काय सांगतील मी का आमच्या अंगावर कुठं? म्हणजे तुझ्या सासऱ्यावर काय आलं, आमच्या अंगावर येतो का? बरं चला, ए, चल महिने वर जाऊ, येऊ काय यावी? चांगले सांभाळायचे. हो आवय. एक हा. सोन्यासारखी वेळ जपणार. हा. आता सोनं नाही मागणार, सोन्यासारखी जप. चल वर द्या गं. त्या अर्जुनच्या सासरवाडीत बी त्याला चेन घालणार आहेत का नाही? नको बाबा मला. चल